कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीडच्या जेलमध्ये काल 2 गटामध्ये म्हणजे वाल्मिक कराड आणि अक्षय गीते या 2 गटामध्ये मारामारी झाल्याचं वृत्त जे आहे ते समोर आलेलं आहे आणि याच्या अनुषंगाने बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत माझ्यासोबत। तुमच्याकडे काय माहिती, काल मारामारी झाली सकाळी असं समजते? काल मी सकाळी ज्यावेळेस 10:30-11च्या नंतर पाहिलं, आपल्या माध्यमांनीच दाखवलं की 2 गटामध्ये मारामारी झालेली आणि 2 गटात मारामारी झाली। ही खरंच मारामारी झाली का? जेल प्रशासनाने सांगितलं की असं काही घडलंच नाही। मग आता नेमका भरोसा कुणावर ठेवायचा हे कळत नाही आणि मीडियानं तर दाखवलं की तिथं काहीतरी घडलं। बरं, काही घडलंच नाही तर मग 11th आवरलाच का आहे 3 लोकांना शिफ्ट केलेलं? जर काही घडलं नव्हतं मग कालच का त्यांना शिफ्ट केलं? हा एक महत्त्वाचा विषय। आणि जर त्यांनी काही जणांनी सांगितलेलं की या दोघांमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि शिफ्ट केलं तर कुणाला केलं? जे अगोदर जेलमध्ये होते त्यांना शिफ्ट केलं। माझा असा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाही कळलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। जेल प्रशासन नेमकं करतंय काय? जेल प्रशासनानं जर मागच्या काळात जे आरोपी त्या जेलमध्ये आहेत यांना शिफ्ट केलं आहे तर मी नवीन आलेला आरोपी का शिफ्ट केलं नाही? माझा हा प्रश्न आहे की ही काल बनावट स्टोरी तर नाही आहे की फक्त जो ज्या आरोपीला VIP ट्रीटमेंट द्यायची त्याला कुणीतरी अडसर ठरतोय, हा गीते किंवा कोण आणखी ते 2-3 जण की याच्यामुळं यांना VIP ट्रीटमेंट त्याला देता येत नाही। VIP ट्रीटमेंट म्हणजे वाल्मिक कराड? येस, कारण त्यांना जर असं त्यांचा आरोप होता बऱ्याच वेळेस की व्हिडिओ पण समोर आलेले, काही जेलमधले व्हिडिओ पण समोर आलेले होते। त्याच्यामुळे जेलरनी सांगता की जेलर महोदय त्यांना ऑफिसमध्ये घेऊन बसतात, त्याचे असे काही म्हणजे लोकांचं चर्चा आहे खाजगीमध्ये, काही जे ते जेलमध्ये असणारे कर्मचारीसुद्धा खाजगीमध्ये बोलत आहेत, काही जण नावं न सांगण्याच्या अटीवर पण आम्हाला पण सांगतायत। मग असं जर जेलर महोदय करत असतील तर जेल प्रशासन याच्याकडं अशा पद्धतीनं का बघतंय? आणि माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत तर महाराष्ट्र शासन याच्यावर काय करणार आहे मी बघतोय। हे मला असं माझ्या स्वतःचं मत असं आहे की फक्त जी हा आरोपी आहे आमच्या खंडणीमधला आणि तुमच्या मर्डरमधला हा जो प्रमुख आरोपी, या आरोपीला जी ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं देऊन त्याला तिथं सुविधा पुरवायच्या आणि त्याला सुविधा पुरवायच्यासाठी जी अडसर म्हणून ही काही मंडळी घडती असं वाटतंय की यांचा अडसळ होतोय, याचा अडसळ दूर करण्यासाठी आणि यांना कुठंतरी शिफ्ट केलं आहे। मी म्हणतो त्यांना का शिफ्ट केलं नाही? तुमचा सवाल हा आहे की त्यांना का शिफ्ट केलं? जेल प्रशासन जरी हा आरोप फेटाळत असलं तरी काल ज्यावेळी अक्षय गीतेला आणि ते इतरांना संभाजीनगरला घेऊन जात होते त्यावेळी अक्षय गीतेच्या सहकार्याने गंभीर आरोप केला की आम्हालाच मारहाण केली। प्रशासन म्हणते मारहाण केली नाही, पण अक्षय गीते सांगतो आम्हाला मारहाण केली। हो, जे गीते आणि आठवले असे काही 2 नावं सांगितले जाते, 3 जणांना ते म्हणतायत की आम्हाला मारहाण केली, CCTV बघा, आणि ते तसं म्हणतायत, प्रशासन म्हणते असं काही घडलं नाही। मग घडलं नव्हतं तर यांना काल शिफ्ट का केलं हा एक मुद्दा आहे। आणि याच लोकांना शिफ्ट का केलं जे अगोदर जेलमध्ये आहेत? नवीन आलेल्या आरोपीला तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा ना, जी की पब्लिकसुद्धा मागते की त्याला तिथं ठेवू नका, हर्सूलला पाठवा। आणि काही हे लोक पर्टिक्युलर लातूर जेलच का मागतात? एका आरोपीला लातूर जेलला ठेवले। कळालेली माहिती अशी आहे की याच्यामध्ये जे आरोपी आहेत 5-6 जे आहेत त्या जेलमध्ये, त्याच्या दोघांना एकाएकात आहे, ती सुद्धा मध्ये कट कारस्थान करू शकतात आणखी की बाहेर कशा पद्धतीने सांगायचं, लोकांना काय करायचं यांचं सुद्धा तिथं। आणि माझं असं म्हणणं आहे की या 6 आरोपीला एकाच बॅरिकेडमध्ये 2-2 ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे, असं सुद्धा कळतंय मला। अधिकृत माहिती नाही आहे, रेकॉर्डवर मला माहीत नाही, पण हे जर लोक 2 आरोपी जी 6 आरोपी आहेत, 6 आरोपी ह्याच्यातले 2-2 आरोपी एका बॅरिकेडमध्ये ठेवत असतील तर ते दोघं आणखी विचारविनिमय करून पुढचा कट रचू शकतात, पुन्हा बाहेर काय माहिती देऊन त्यांची जी बाहेर पिलावळ, कारण 100 लोक बाहेर आहेत ना, हे 6 लोक जर मध्ये गेले तरी मी म्हणतो की हा सगळी टोळी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अशी टोळी आहे, या टोळीला अटक करण्याचं मी SP साहेबांना पण बोललो की या लोकांना मर्डर झाल्यापासून कुणी मदत केली या पळून जायला आरोपींना, त्यांना गाड्या कुणी पुरवल्या, पैसे कुणी पुरवले, यांना सहआरोपी कधी करणार? आणि यांना ॲडमिट करून घ्या म्हणून कुठल्या नेत्यानं फोन केले का? कुणी काय केलं का? ह्याच्यासुद्धा जेलला कोण फोन करतंय? कुठल्या एखाद्या राजकीय नेत्यांनी जेलरला फोन केलेत का? ह्याचं CDR काढा। म्हणजे जेलर प्रशासनाचं किंवा जेल प्रशासन किंवा जेलरचा त्यांना सपोर्ट आहे VIP ट्रीटमेंट देण्यासाठी असं तुमचा आरोप आहे। मग तुम्ही जेलरच्या बदलीची मागणी किंवा जेलर बदलण्याची मागणी? नाही, मी बीड जिल्ह्यामधील जेवढे काही अधिकारी आहेत मागच्या 2 वर्षात 3 वर्षात तिथं बसलेले, यांच्याच कृपेनं बसलेले, त्याच्यामुळं जो आरोपी नंबर 1
जो आहे त्या आरोपीच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या म्हणण्यानुसारच ते तिथं काम करतात. यस, त्यांच्या म्हणण्यानुसारच ते तिथं काम करतायत. आणि मग त्या लोकांना जर तुम्ही आणखी बदलत नसाल, ही घटना घडून सुद्धा जवळपास आता 3.5-4 महिने होत आहेत, तरीसुद्धा एकही अधिकारी बदललेला नाही. ही जोपर्यंत बीड जिल्ह्यातले हे अधिकारी बदलणार नाहीत तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही, किंवा बीड जिल्ह्याला असे वारंवार ह्या घटना घडणार. आणि बीड जिल्ह्यातल्या ह्या घटना जर थांबवायच्या असतील तर प्रशासनानं अगोदर पहिल्यांदा काम केलं पाहिजे, या अधिकारी बदलले पाहिजेत. आणि एक दिवस एवढे चाललेत, वर्षानुवर्षे लोक इथंच आहेत का, असा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आणि जेलर साहेबांचं CCTVची मागणी करणार आहे. आणि मी मागं पण बोललेलो की मी जेल प्रशासनाला, मला माहीत नव्हतं पण मी आता माहिती घेतली, मला तिथं भेट देता येते, मी जाऊन भेटणार पण आहे. आता सेशन संपल्याच्या नंतर मी 100% भेटणार. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खूप गंभीर आरोप केलेला आहे. खोक्या भोसलेच्या आडून माझ्या खुनाचा प्रयत्न सुरू होता, अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. नाही, हे बघा, आता ते सिनियर लीडर आहे, तो खूप म्हणजे 25 वर्षापासून 22 वर्ष झालं ते MLA MLC या पदावर आहेत. एखादा मधला तो 1-2 वर्षाचा काळ वगळता. आणि ते खूप प्रगल्भ नेते पण आहेत. त्याच्यामुळे ते बोलताना असं चुकीचं बोलणार नाहीत, त्याच्याकडे काही ना काही पुरावा असेल त्याच नंतर ते बोलत असतात. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं की त्यांच्याकडे जर काही पुरावा असेल तर त्या पुराव्याच्या आधारे ते बोलत असतील, ते मीडियाला देतील, सगळ्यासमोर सांगतील. हे बजरंग सोनवणे होते बीडचे खासदार, आणि त्यांनी दावा केलेला आहे की सुरेश धस हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते अशा पद्धतीचा आरोप करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुराव्याची चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी करत असतानाच मी बीड जेलला भेट देणार आहे, अशा पद्धतीचा देखील दावा या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.